नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय केलेला आहे. शर्विल सुपरस्टार आपले फलंदाज त्वरित पाठवायचे ग्राउंडवर. शर्विल सुपरस्टार आपला 12वा प्रतिनिधित्व पाठवायचं आहे कॉमेंट्री बॉक्सकडे. आर जे सुपरस्टार आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक हँड वरती आहे तो म्हणजे रोशन आणि नॉन स्ट्राईक हँड वरती आहे तो म्हणजे प्रथमेश. बॉलिंग हँड वरती आहे तो म्हणजे अमर शिंदे, नावाजलेला गोलंदाज, ऑलराऊंडर अशी त्यांची ख्याती अशी ओळख असलेले अमर शिंदे. आडगर गावचे पोलीस पाटील इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू रोशन यांना, जबरदस्त शॉट, क्षेत्ररक्षण खाली येतोय, झेल सुटलेला आहे, सुंदर असा पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या वाढते ती म्हणजे आर जे सुपरस्टार.
जबरदस्त शॉट. एक धाव पूर्ण. एक धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे रोशनला. धावसंख्या वाढते ती म्हणजे 5. स्ट्राईक घेतोय तो म्हणजे प्रथमेश. पुढील चेंडू प्रथमेश यांचा अ, अमर यांचा प्रथमेशसाठी. बघूया प्रथमेश काय करतोय. प्रथमेशला काहीसा चेंडू समजलेला नाही. दिशाहीन चेंडू. धावसंख्या वाढते ती म्हणजे 6. पुढील चेंडू अमर यांचा प्रथमेशसाठी. जबरदस्त शॉट. सुंदर असा चौकार. ती म्हणजे 10. पॉवर प्लेचं षटक आहे. अनामारीचं षटक. पुरेपूर फायदा उचलत आहे प्रथमेश आणि रोशन. पुढील चेंडू जबरदस्त शॉट. एक साईडने कटवलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा पार. प्रथमेशला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. अनामारीचं षटक आहे. पुरेपूर फायदा घेत आहे प्रथमेश. पुढील चेंडू अमर यांचा प्रथमेशसाठी. 4 चेंडू आणि 14 धावा. पुढील चेंडू अमर यांचा प्रथमेशसाठी. जबरदस्त शॉट. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. धावसंख्या वाढते ती म्हणजे 15. पॉवर प्ले षटकाचा शेवटचा चेंडू अमर यांचा. पुढील चेंडू रोशन यांच्यासाठी. जबरदस्त चेंडू. काहीसा समजलेला नाही रोशनला चेंडू. एका षटका अखेर शर्विल सुपरस्टार यांची धावसंख्या होते ती म्हणजे 15. दुसरा षटक घेऊन येत आहे तो म्हणजे अनिकेत. दुसरा षटक घेऊन येत आहे तो म्हणजे सनिकेत. प्रथमेश यांच्यासाठी पुढचा चेंडू सनिकेत यांचा. जबरदस्त शॉट. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. सुंदर असा चौकार.
पुढील चेंडू अनिकेत यांचा उजव्या पुढच्या चेंडूवरती काय करतोय निर्धाव चेंडू जबरदस्त चेंडू धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 19. पुढील चेंडू अनिकेत यांचा बघूया काय करतोय जबरदस्त शॉट लेग साईडच्या दिशेने ऑफ साईड मारलेला चेंडू चेंडू जातो सीमारेषा पार आहे पुढील चेंडू सनिकेत यांचा जबरदस्त शॉट मारलेला पुन्हा एकदा चेंडू जातोय नितीन यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण धावसंख्या वाढते ती म्हणजे 25. महेंद्र धनावडे सर आपलं स्वागत होणार आहे इथे स्वागतासाठी यायचं आहे पुढील चेंडू सनिकेत यांचा जबरदस्त चेंडू झेल सुटलेला आहे प्रवीण यांच्या हातून खराब क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्याद्वारे धावसंख्या वाढते ती म्हणजे 27. आपल्या संघाला काय करायचं असेल जिंकायचं असेल तर क्षेत्ररक्षण सुंदर झालं पाहिजे धावसंख्या वाढते ती म्हणजे 27. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे सनिकेत बघूया पुढच्या चेंडूवर काय कर जबरदस्त चेंडू 1 धाव पूर्ण इथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातो तो सीमारेषा दोन षटका अखेर शर्विल सुपरस्टार संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 31. तिसरा षटक घेऊन येत आहे तो म्हणजे अडगर गावाला बिलॉंग करणारा तो म्हणजे रुपेश दसवते R15 अशी ओळख असणारे रुपेश दसवते पुढील चेंडू रुपेशांचा रोशनसाठी बघा रोशन काय करतो आपल्या संघासाठी पुढील चेंडू एक साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू तो खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातो सीमारेषा पार पुढील चेंडू रुपेशांचा रोशनसाठी जबरदस्त शॉट मारलेला 1 धाव पूर्ण पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण 1 धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे रोशनला धावसंख्या वाढते ती म्हणजे 36.
हॅलो, 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 हॅलो. पुढील चेंडू रुपेश यांचा. जबरदस्त शॉट. एक साइडच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण. नितीन बॉल खाली येतोय. धावसंख्या वाढते ती म्हणजे 37. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रोशन आणि प्रथमेश यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू रुपेश यांचा. रोशनसाठी. जबरदस्त शॉट. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. 2 धावात समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते ती म्हणजे 39. ओव्हरचा चौथा चेंडू. जबरदस्त शॉट. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते म्हणजे आरजे सुपरस्टार संघाकडून. पुढील चेंडू रुपेश यांचा. रोशन साठी. जबरदस्त चेंडू. फॉलोथ्रो मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि धावचित होतोय तो म्हणजे रोशन. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 43 धावांवरती. 3 षटका अखेर. चौथा आणि शेवटचा षटक घेऊन येत आहेत तो म्हणजे राज. 3 षटका अखेर. धावसंख्या आरजे सुपरस्टार संघाची 43. शर्विल सुपरस्टार संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 43. शेवटचं षटक असेल आणि आपल्या हातामध्ये विकेट आहेत. शर्विल सुपरस्टार संघाला माहिती आहे. जर आपल्याला जिंकायचं असेल तर 60 ते 65 धावा करण्याची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन येतो म्हणजे राज. दिशाहीन चेंडू. धावसंख्या वाढते ती म्हणजे 44. पुढील चेंडू. राज यांचा प्रथमेशसाठी. जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षक खाली येतो आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आपण जर पाहिलं असेल तर आरजे सुपरस्टार संघाने क्षेत्ररक्षण करताना जवळजवळ 6 ते 7 कॅच सोडलेले आहेत. आणि त्यांना ते हे महागात पडणार का? धावसंख्या वाढते ती म्हणजे 46. जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रथमेश. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षण हाता खाली येतोय आणि हा सुंदर असा झेल.
तर अशी फलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 28 धावा ठोकल्या. त्याची जागा घेण्यासाठी येत आहे तो म्हणजे सूरज. पुण्यामध्ये आपल्या जॉबला आहेत इंजिनियर म्हणून, ते म्हणजे सूरज. पुढील चेंडू राज यांचा सूरजसाठी. जबरदस्त शॉट. एक धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे. जर भरतने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्या तर अजय टेटगुरे यांच्याकडून 500 रुपये आहेत त्यांच्याकडून. पुढचा चेंडू राज यांचा भरतसाठी. जबरदस्त शॉट. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न भरत यांचा. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या वाढते ती म्हणजे 49. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे राज. पुढील चेंडू राज यांचा भरतसाठी. जबरदस्त चेंडू. 55 चेंडू लागलेला आहे तरी सुद्धा 2 धावा पूर्ण. पंच. धाव संख्या वाढते ती म्हणजे 51. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो म्हणजे राज. जबरदस्त शॉट. काय एक धाव पूर्ण. बघूया काय होतंय. एक धाव. दुसरी धाव घेताना धावचीत होते तो म्हणजे सूरज. शर्विल सुपरस्टार संघाची धावसंख्या होते ती म्हणजे मैदानात येते म्हणजे ते म्हणजे अमर शिंदे. नावाजलेले फलंदाज आहेत ते म्हणजे दोन्ही. एक
एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नितीन दसवते, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल अमर शिंदे. याच्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे रुधिन इलेव्हन आडघर वर्सेस आरुष इलेव्हन चापडी. टॉस साठी यायचं आहे, टॉस का बॉक्स मध्ये. आडघर चापडी. पंच, सामने आपल्याला त्वरित चालू करायचे, भरपूर सामने खेळायचे आहेत. सामना त्वरित चालू करायचा आहे. स्ट्राईक हँड वरती आहे तो म्हणजे अमर, नॉन स्ट्रायकिंग हँडला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे नितीन. नावाजलेले फलंदाज आहेत ते म्हणजे अमर शिंदे. बॉलिंग हँड वरती आहेत ते म्हणजे शैलेश. शैलेशांचा जबरदस्त शॉट आणि कोणाची कॅच सोडली आहे तर अमर शिंदेची. चेंडू जातो सीमारेषा पार. किती महागात पडेल शर्विल सुपरस्टार. एक धावते समाधान मानावं लागेल अमर याला. धाव संख्या वाढते ती म्हणजे 5. रुनी इलेव्हन आडगर संघाचे कर्णधार आणि आयुष इलेव्हन सापडी. आडगर 2 चेंडू आणि 5 धावा. आपण पाहिला असेल तर नितीन स्ट्राईक हँड वरती येतोय ते म्हणजे बघूया नितीन काय करतो. आवाजलेला फलंदाज आहे तो म्हणजे नितीन. पुढील चेंडू शैलेशांचा नितीनसाठी. सुंदर असा कटोल चेंडू पॉइंट. एक धावते समाधान मानावं लागेल ते म्हणजे नितीनला. धाव संख्या वाढते ती म्हणजे 6. आरुष इलेव्हन संघाने टॉस जिंकले आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील चेंडू अमर यांना. जबरदस्त चेंडू. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 6 धावांवरती. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे शैलेश यांच्याकडून. तसेच अमरला त्यांनी पकडून ठेवलेला आहे. पुढील चेंडू शैलेश यांचा अमरसाठी. बघूया अमर काय करतोय. जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. एक धाव पूर्ण. धाव संख्या वाढते ती म्हणजे 7. हाणामारीचं षटक होतं. पॉवर प्लेचं षटक आहे. पुरेपूर फायदा उचलून घ्यायचा आहे. त्या प्रकारे फायदा जसा का उचलता आला नाही अमरला आणि नितीनला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे शैलेश यांच्याकडून. शैलेश टू नितीन. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. पुढील चेंडू. जबरदस्त शॉट. पहिला जातो तो म्हणजे मॅक्सिमम 6 धावांसाठी. धाव संख्या वाढते ती म्हणजे 12.
तिचे दुसरा षटक घेऊन येत आहेत तो म्हणजे प्रथमेश. दुसऱ्या षटकाचा षटक घेऊन येतो प्रथमेश. प्रथमेश तो अमर. बघूया अमर आपल्या संघासाठी काय करतं. एका षटकाची धावसंख्या स्थिरावलेली होती ती म्हणजे 13. जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षण खाली आहे. एक धावते समाधान मानावं लागेल ते म्हणजे अमरदा. धावसंख्या वाढते ती म्हणजे 14. स्ट्राईक हँड वरती येते तो म्हणजे नितीन. दोन्ही आवाजलेले संघ आहेत. जबरदस्त गोलंदाजी करते तो म्हणजे प्रथमेश. जबरदस्त चेंडू. नितीनला काहीसा चेंडू समजलेला नाही. सुरेख अशी गोलंदाजी करते तो म्हणजे प्रथमेश. नितीनला त्यांनी काहीसं मारून दिलेलं नाही चेंडू. नितीनला पुढचा चेंडू नितीन यांचा. जबरदस्त सुंदर अशी कॅच पाहायला मिळते तो म्हणजे आरजे संघाला पहिला धक्का लागतो डीजे. नितीनची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे संजय सर. सुंदर अशी फलंदाजी केली होती प्रथमेशने. तसेच गोलंदाजी करताना दिसत आहेत तो म्हणजे प्रथमेश. स्ट्राईक हँड वरती आहेत. प्रथमेश यांचा चेंडू संजय सरांचा सुंदर असा मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. एका धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे संजय सरांना. धाव संख्या वाढते ती म्हणजे 14. 15. चेंडू घेऊन आहेत म्हणजे प्रथमेश. अमर यांच्यासाठी अमरदादांनी उभा केलेला आहे. काहीसा मारून दिलेला नाही. पुढील चेंडू. जबरदस्त शॉट. जसं का बोलतच होतो अमरला थांबवून ठेवलेला आहे. पण त्यांनी सुंदर असा शॉट मारलेला आहे. पुढील चेंडू प्रथमेश यांचा अमरसाठी. जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षण खाली येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. सुंदर असा पुन्हा एकदा जातोय. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आरजे.
संघाला गोलंदाजी मार्गवरती येतोय तो म्हणजे रोशन. तिसरा षटक घेऊन येत आहेत तो म्हणजे रोशन. मॅन फ्रॉम चापडे वावे. तिसरं षटक घेऊन येत ते म्हणजे रोशन. रोशन टू संजय सर. चेंडू जातोय तो म्हणजे एकदा पूर्ण सीमारेषा पार. आणि हा नो चेंडू. पुढील येणारा चेंडू असेल तो फ्री हिट म्हणजे असेल फ्री हिट पुन्हा. पंच सामना चालू करायचा आहे. पुढील चेंडू प्रथमेश यांचा अमर यांच्यासाठी. जबरदस्त शॉट. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण खाली येतो आणि पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धाव संख्या वाढते ती म्हणजे 32. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ते अमर यांच्या बॅट मधून आपल्याला. हा चेंडू आणि एक बॉल. पुढील चेंडू प्रथमेश यांचा अमरसाठी. काहीसा चेंडू समजलेला नाही अमर यांना. एक धाव वरती समाधान मानावं. धाव संख्या होती होते ती म्हणजे 33. आडगर गावचे मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विनोदजी दसवते इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे सत्कार होईल. पुढील चेंडू संजय सरांसाठी. बघूया. जबरदस्त शॉट. एक धाव पूर्ण. एक धाव ते समाधान मानावं लागेल ते म्हणजे संजय सरांना. धाव संख्या वाढते ती म्हणजे 34. गोलंदाजी करते तो म्हणजे रोशन. रोशन टू अमर. ब्लॉक होल टाकलेला चेंडू. सुंदर असा धावचित होते तो म्हणजे अमर.
अमर यांची जागा घेण्यासाठी येतात तो म्हणजे सनिकेत. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आर जे संघाला जिंकायसाठी. पुढील चेंडू रोशन यांचा संजय सरांसाठी. जबरदस्त शॉट मारलेला. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या वाढते ती म्हणजे 36. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सुरेख सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे रोशन यांच्याकडून. सुंदर असा फॉलो थ्रू मध्ये गचाळ क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या वाढते ती म्हणजे 38. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जर राज्य संघाला जिंकायचं असेल तर या धावा डिफेंड कराव्या लागतील त्या म्हणजे सर्वे सुपरस्टार संघाला. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतो म्हणजे संकेत. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. निर्णायक आणि शेवटचा षटक घेऊन येतो म्हणजे विवेक. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बघूया काय करताय. पुढील चेंडू. जबरदस्त शॉट. चेंडू जातो तो म्हणजे सीमारेषा पार. सुंदर. मारलेला चेंडू पुन्हा एकदा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे अनिकेत यांना. धावसंख्या वाढते ती म्हणजे 46. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुरेख अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे सनिकेत. पुढील चेंडू सनिकेत यांचा. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एका बाजूला पाहायला गेला तर आरजे संघाकडून मॅच झुकते तर दुसऱ्या बाजूला सर्वे सुपरस्टार संघाकडे मॅच झुकते. मॅच पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. त्याच्या अगोदरचा निर्धाव चेंडू काढला होता पण
पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू टाकलाय तो म्हणजे 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू अनिकेत त्यांच्यासाठी. जबरदस्त शॉट ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार. धावसंख्या वाढते ती म्हणजे 51. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आरजे संघाला विजयासाठी सुरेख अशी फलंदाजी करते तो म्हणजे अनिकेत. जबरदस्त गोलंदाजी केली होती पण पुढील चेंडू अनिकेत यांच्यासाठी. जबरदस्त शॉट बॉल जातोय तो सीमारेषा पार. षटकार. आरजे संघ विजयी झाले.